नमस्कार मंडळी. अर्जुन प्रतापच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि प्रतापला तो म्हणत असतो की डॅड, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण मी तुमचा लॉयर असणार आहे आणि तुमची केस आता मी घेतोय. परंतु प्रताप अर्जुनला स्पष्टपणे सांगतो की सॉरी, पण मी माझी ही केस तुझ्या हाती देणार नाही. अर्जुन बोलतो की डॅड, तुम्ही सिरियस आहात? त्यावर प्रताप म्हणतो की 100%. माझा वकील म्हणून तू मला मान्य नाहीस. हे ऐकून अर्जुनला फार वाईट वाटतं. तर इकडे अस्मिता आणि पूर्णा आजी जेवायला बसलेले असतात. अस्मिता विमलला म्हणत असते की अगं विमल, काय चाललंय, मला भूक लागली, लवकर वाढ ना. विमल म्हणते की हो वाढते. तितक्यातच सायली आता पटपट प्लेट्स घेऊन येते आणि अस्मिताला आणि पूर्णा आजीला प्लेट वाढते. परंतु आता पूर्णा आजी सायलीने वाढलेली प्लेट जोरात फेकून देते. हे सर्व बघून सर्वांना मोठा धक्का बसतो. तर पूर्णा आजी म्हणते की कल्पना, ह्या मुलीने वाढलेल्या अन्नाला मी स्पर्शही करणार नाही. अस्मिता म्हणते की हो, मी सुद्धा सायलीच्या हातचं काहीच खाणार नाही. पूर्णा आजी म्हणते की जिने या घराच्या सुखात मध्ये विष कालवलं, त्या मुलीच्या हातचं जेवण मी कसं काय खाऊ? मी एक वेळ उपाशी राहील कल्पना, परंतु या मुलीने शिजवलेलं अन्न मी खाणार नाही. तर इकडे अर्जुन हा प्रतापला म्हणत असतो की हो डॅड, मला माहिती आहे की आपल्यामध्ये प्रॉब्लेम झाले, परंतु या गोष्टीचा परिणाम मी तुमच्या केसवर कधीच होऊ देणार नाही. प्रताप म्हणतो की अर्थातच, म्हणून तर मी केस तुझ्याकडे देणार नाहीये. मला असा वकील नकोच आहे माझ्या केससाठी की जो एखाद्या निर्दोष व्यक्तीला गुन्हेगार साबित करेल आणि त्या निर्दोष व्यक्तीवर तो त्याचा टाइम वाया घालवेल. आणि मला माहिती आहे हे सर्व कशासाठी. हे सर्व यासाठी कारण त्याला माझी ही केस त्याच्या बायकोच्या केसपाशी जाऊन जोडायची. अर्जुन म्हणतो की डॅड, ह्या दोन्ही केसेस इंटरलिंकिंग आहेत, कारण ह्या दोन्ही केसमध्ये मैपत शिकरे. प्रताप म्हणतो की अर्जुन, हे कोणी ठरवलं? हे सगळं तू ठरवतोस. आणि मी जर तुला ही केस दिली ना, तर तुझा सगळा फोकस हा मला निर्दोष ठरवण्यामध्ये नसेल, तुझा सगळा फोकस यामध्ये असेल की मैपत शिकरे कसा दोषी आहे. आणि हे सर्व कशासाठी? तर तशी तुझ्या बायकोची इच्छा आहे म्हणून. अर्जुन, तू तुझं वकीलपत्र घेऊन जा, कारण तुझ्या या केसशी माझा काहीही संबंध नाही. इकडे कल्पना पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णाई, ऐका माझं, जर आपण असं केलं ना तर आपल्या घरामध्ये फूट पडेल, आणि जर आपण अन्नामध्ये भेदभाव केला तर घरामध्ये फूट आपोआप पडणार आहे. पूर्णा आजी म्हणते की मग काय आता फूट पडली नाहीये का? कल्पना म्हणत असते की पूर्णा आजी, खरंच सायली वाईट नाहीये. तेव्हा पूर्णा आजी सांगते की मी माझा निर्णय बदलणार नाही. सायली पूर्णा आजीला म्हणत असते की पूर्णा आजी, मी तुमच्या समोर हात जोडते. आपल्या घरातल्या लोकांचे मन जोडलेले आहेत, मग चुली वेगळ्या करून काय होणार आहे? पूर्णा आजी म्हणते की तुला तर तेच हवंय ना. या घराचे जेवढे जास्त तुकडे होतील ना, तेवढा तुला आनंद होणार आहे. माझ्याशी तू वादही घालू नकोस आणि हात जोडण्याचे नाटकही करू नकोस. माझ्या दुर्दैवाने ना तू माझ्या घरात राहते, परंतु माझ्या समोर जर नाही आली तर खूप बरं होईल. अस्मिता म्हणत असते की पूर्णा आजी, तू हिला हाकलून का नाही देत? तेव्हा पूर्णा आजी म्हणते की कारण हिला हाकलून दिलं ना तर अर्जुनही निघून जाईल, म्हणून तर मी हिला केव्हाच माझ्या आयुष्यातून आणि या घरातून सुद्धा काढून टाकलं असतं. कल्पना म्हणते की पूर्णाई, प्लीज माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा अस्मिता म्हणते की मम्मा, घरामध्ये एवढं सगळं घडलं तरी सुद्धा तू हिचीच बाजू घेतेस. पूर्णा आजी म्हणते की कल्पना, तुला घ्यायची असेल बाजू तर घे, परंतु जर आता हिने स्वयंपाक केला असेल तर मी हिच्या हातचं काहीच खाणार नाही. कल्पना पूर्णा आजीला म्हणते की पूर्णाई थांबा, मी तुम्हाला असं उपाशी नाही झोपू देणार. सायलीने बनवलेलं मी तुम्हाला काहीच वाढणार नाही. मी पटकन तुमच्यासाठी काहीतरी बनवते. आणि मग पूर्णा आजी खुर्चीवर पुन्हा बसते आणि कल्पना आता पूर्णा आजीसाठी जेवण बनवते. अर्जुन इकडे प्रतापला म्हणत असतो की डॅड, मला माहिती आहे की तुम्हाला सायलीवर राग आहे, परंतु या सगळ्या गोष्टी आपण आपल्या केसमध्ये नाही आणू शकत. प्रताप म्हणतो की आपली केस नाही, माझी केस. आणि तसंही अर्जुन, आजकाल तू तुझी बायको ज्या गोष्टीवर बोट दाखवते, ज्याला गुन्हेगार म्हणते, त्यालाच तू गुन्हेगार म्हणतोस. तू त्या मधुकर पाटलांचीच केस लढव. माझ्या केसचं काय करायचं ते मी बघतो. आता मला माझ्या केस बद्दल काहीतरी बोलायचंय कोणासोबत तरी, तू आता इथून निघून जाऊ शकतोस. तर अर्जुनला फार वाईट वाटलेलं असतं आणि तितक्यातच रविराज आणि चैतन्य येतात. प्रताप म्हणतो की अरे रविराज, मी तुझीच वाट बघत होतो आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या स्टाफला इन्स्ट्रक्शन पण दिल्यात. रविराज म्हणतो की हो, तुझा वकील म्हणून तर ही माझी पहिली स्टेप असेल. तर आता अर्जुनला समजलेलं असतं डॅडने रविराजची वकील म्हणून निवड केली आहे, त्यामुळे अर्जुनला आता फार वाईट वाटतं आणि अर्जुन आता तिथून निघून जातो. तर इकडे पूर्णा आजी कल्पनाला म्हणत असते की कल्पना, तू घाईघाईत भाजी बनवली, परंतु खूप छान झाली आहे भाजी. कल्पना म्हणते की पूर्णा आजी, तुम्ही पोटभर जेवलात ना? त्यावर पूर्णा आजी म्हणते की हो. अस्मिता म्हणते की मम्मा, आज आपल्या घरात 2-2 स्वयंपाक बनले, मग तू बनवलेला स्वयंपाक खाणार आहेस की तुझ्या सुनेने बनवलेला? कल्पना आता सायली जवळ जाते आणि सायलीला म्हणते की सायली, तू बनवलेला स्वयंपाक मला वाढ. हे बघून सायलीला खूप छान वाटतं. कल्पना म्हणते की या घराचे जरी 2 तुकडे झाले ना, तरी सुद्धा एका बाजूला माझ्या आईसारखी माझी सासू आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्या मुलीसारखी माझी सून, आणि ह्या दोन्ही बाजूंचा मला समतोल तर राखायलाच हवा. पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की घरात जे काही चाललंय ना ते चालू दे, तू चल माझ्यासोबत. आणि मग अस्मिता आणि पूर्णा आजी तिथून निघून जातात. सायली कल्पनाला म्हणत असते की
पूर्णाजी माझ्यामुळे खूप रागवल्यात. तर कल्पना म्हणत असते की सायली, तुझी ही तळमळ जी मला दिसते ना, ती एक ना एक दिवस त्यांनाही दिसते. आणि काय ग, मला वाढ की, मला उपाशीच ठेवणार आहेस का? सायली पटकन कल्पनाच्या ताटामध्ये जेवण वाढते. तर इकडे अर्जुन हा घरी चाललेला असतो आणि मैफतच्या बंगल्यासमोर त्याला संतोष उभा दिसतो. संतोष हा तोच असतो जो प्रतापच्या ऑफिसमध्ये काम करत असतो. अर्जुन विचार करतो की हा काय इथे करतोय. आता अर्जुन गाडी थांबवतो आणि जेव्हा संतोष अर्जुनला तेव्हा तो संतोष फार घाबरतो आणि अर्जुन आता त्याची कॉलर पकडून त्याला गाडीमध्ये बसवतो. संतोषला गाडीतून घेऊन जाताना साक्षीने बघितलेलं असतं. इकडे साक्षी पळत अण्णांकडे येते आणि अण्णांना म्हणते की अण्णा आपल्याला जायला हवं. अण्णा म्हणतात की काय झालंय, कुठे जायचंय आपल्याला? साक्षी म्हणते अहो तो प्रतापच्या ऑफिसमध्ये काम करणारा माणूस आहे ना, तो संतोष काको, तो आपल्या बंगल्यासमोर उभा होता. अर्जुन तिथे आला आणि अर्जुनने त्याला त्याच्या गाडीमध्ये घालून नेलंय. आपल्याला आता वेळ अजिबात घालवता येणार नाही, चला आपण त्याचा पाठलाग करायला. मैपत म्हणतो की जाऊ दे, त्याला जिथं घेऊन जायचं असेल गेला असेल तो त्याला घेऊन, आपल्याला काय करायचं याच्यासोबत. तर साक्षी म्हणत असते की अहो अण्णा, त्याने जर सगळं काही खरं सांगून बसला ना तो, तर आपल्याला जेलमध्ये जाण्याची वेळ. मैपत म्हणतो की असं काही होणार नाही आणि बापाला अक्कल शिकवू नकोस, तुला जाणून घ्यायचंय ना कुठे घेऊन गेलाय तो, चल मी तुला घेऊन जातो. थिएटरात जायचंय आपल्याला, तुला मी तिकीटही काढून दिलंय आणि मस्त पैकी पॉपकॉर्न खायचे आणि मूवी एन्जॉय करायचा. मैपत आता कोणाला तरी कॉल करतो. तर इकडे रविराज हा प्रियाला म्हणत असतो की प्रिया, मी तुला मागच्या वेळी एक काम सांगितलं होतं, ते तू पूर्ण केलंस का? त्यावर प्रिया विचारते की कुठलं बाबा? रविराज म्हणतो की मी तुला सँडीला आपल्या घरी बोलवायला लावलं होतं. प्रिया मनात विचार करते की ह्या वकिलाला मी 2-2 केस मिळवून दिल्या तरी पण ह्याला चिरकुट गोष्टी लक्षातच ठेवायच्यात अजून. तेव्हा प्रिया म्हणते की हो बाबा, मी त्याला सांगितलंय, तो त्याला आता सध्या वेळ नाहीये ना, त्यामुळे तो नंतर येणार आहे. तर रविराज म्हणतो की ठीक आहे, परंतु मग तू एक काम कर, मला त्याचा नंबर दे. त्यामुळे प्रिया घाबरते. तर परंतु तितक्यातच तिथे चैतन्य येतो. चैतन्य रविराजला केसबद्दल बोलायला आलेला असतो. तितक्यातच रविराजला आता एक कॉल येतो. तो कॉल असतो मैपतचा. मैपत रविराजला असं काहीतरी सांगतो, त्यामुळे रविराज शॉक होतो. तर इकडे प्रताप हा घरामध्ये असतो आणि त्या जगतापचा त्याला कॉल आलेला असतो. प्रतापकडून त्यांच्या कंपनीला जे मेडिसिन जात असतात, अचानक त्यांनी ते बंद केलेले असतात आणि जे कॉन्ट्रॅक्ट असतं तेही रद्द केलेलं असतं. प्रताप म्हणत असतो की अहो माझं ऐकून तरी घ्या, अहो माझे याच्यामध्ये काहीच चूक नाहीये, मीडियावाले काहीही छापतात आणि माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले, परंतु ते जगताप सर काही ऐकत नाही आणि ते प्रताप सोबतचं सगळं कॉन्ट्रॅक्ट तोडून टाकतात. त्यामुळे प्रताप हा खूपच डिस्टर्ब असतो. सायली आता प्रतापला कॉफी घेऊन येते आणि म्हणते की बाबा कॉफी. त्यावर प्रताप म्हणतो की नकोय मला कॉफी. सायली म्हणते की बाबा, मला माहितीये की तुम्हाला माझ्या हातचं काही नकोय, मी फक्त आईंनी दिलेली कॉफी तुम्हाला द्यायला आली आहे. तर प्रताप आता खूप जोरात कल्पना ओरडतो. कल्पना आता तिथे येते आणि तेव्हा प्रताप म्हणतो की कल्पना, मी तुला खूप वेळा सांगितलंय की ह्या मुलीचं मला तोंडही बघायचं नाहीये आणि तरी सुद्धा ही मुलगी का माझ्या समोर येतेय? मुद्दाम करतेस का तू हे सर्व? ही मुलगी जिथे कुठे असेल तिथे मला थांबायचंही नाहीये. सायली म्हणते की बाबा, हे घर तुमचं आहे, माझ्यामुळे तुम्ही निघून जाऊ नका, मीच वरती जाऊन थांबते. सायली आता तिथून निघूनच जात असते, परंतु त्याच वेळी अर्जुन त्या संतोषला मारत मारत घरामध्ये आणतो आणि जोराचा खाली ढकलून देतो. हे बघून सर्वजण आता अर्जुनकडे बघत असतात आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. सायली अर्जुनला विचारत असते की काय करताय तुम्ही सर? अर्जुन मैपत आणि साक्षीला अडकवण्याची तयारी. पण आता जर आपल्याला मैपतला अडकवायचं असेल तर आपल्याला संतोषची हेल्प लागणार आहे. मी त्याला आधीच विचारलंय त्याने हे सगळं केलंय की नाही, परंतु त्याने तर काहीच कबूल नाही केलंय. तेव्हा सायली सांगते की जर घास हा सरळ हाताने दिला तरी भरवला जात नसेल ना, हा वाकडा करावा लागतो आणि मग काय ते खरं कळेल. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी येतोय संतोष, आणि आता तुला जे खरं आहे ते बोलावंच लागेल. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.